माझं सौभाग्य भाग 66. मधुरा आणि आशूमध्ये ट्रिपचं डिस्कशन झालं. तीही सुट्टीसाठी ऍप्लिकेशन द्यायच्या तयारीत होती. विक्रांतलाही मनवायचं होतं, ते पण 8 दिवसांसाठी. तिच्या डोक्यात वेगळे प्लॅन्स होते. मागच्या काही महिन्यात तो तिच्यासाठी स्वतःला पण विसरून गेला होता. जे काही जगायचा ते फक्त मधुरासाठी. इकडे पुण्यात नील, मधुराचा कॉल आला होता. तू ऑपरेशनमध्ये होतास ना तेव्हा. विकेच्या बर्थडेला सगळे भेटूयात म्हणते. कुर्ग आणि मैसूरला जाऊन येऊ, तेवढंच भेटणंही होईल. आशू नीलला सांगतो, चालेल की, खूप महिने झाले भेटून त्यांना, जाऊयात आपण. पण रश्मी आणि मुग्धाला कसं न्यायचं आता ते तू बघ. म्हणजे तिला बघून मधुरा कशी रिॲक्ट करेल माहित नाही ना. आणि आशू, विकीला विचारून पण काही फायदा नाहीये. तो आधीच खूप रागात आहे. अजून विस्तवाला हवा दिल्यासारखं होईल. मधुरा ना आता बदलली आहे नील. ती घेईल समजून. पहिल्यासारखी हट्टी नाही राहिली ती. आशू चल ना, मजा घेऊ तिची. हॅलो बाळा मधुरा. हाय नीलदा, कसा आहेस? मी मस्त. दादा, आशूने सांगितलं का आपल्याला जायचंय ते? तुम्ही केव्हा येताय? ती खूप एक्सायटेड असते. मधुरा, मला नाही वाटत आम्ही येऊ शकू. का नीलदा, काही प्रॉब्लेम आहे का? घरी सगळे ठीक आहेत ना? आई, बाबा, मावशी? मी येऊ का तिकडे? अगं तसं नाही बाळा, सगळे छान आहेत, पण मला नाही वाटत कामामुळे आम्ही येऊ शकू. शिवाय आशू पण आत्ताच म्हणत होता आसावरीचं कसलं तरी ऑडिट आहे म्हणून. तिला आणि त्यालाही नाही जमणार. अपिवळे, कच्ची खाईल ती मला. माझं नाव का सांगतोयस? मी समजू शकते. सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रायोरिटीज आहेत. मला तुम्हाला विचारूनच प्लॅन करायला हवा होता, पण काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा कधीतरी करूयात प्लॅन, जेव्हा तुम्ही सगळे फ्री असाल. नील आणि आशू चकित होऊन तिचं बोलणं ऐकत होते. त्यांना वाटलं की ती भांडेल, चिडेल, पण ती तर शांतपणे बोलत होती. तुफान मेल, तुला राग नाही आला? आशूने विचारलं. नाही आशू, मी का रागावेन? तुम्हाला पण खूप कामं असतात. मी नंतर सगळ्यांना विचारूनच प्लॅन बनवेन. बरं चल, मी ठेवू का आता? मला अकॅडमीला जायचंय. आशू, अरे हे काय होतं? मधुरा काहीच रिॲक्ट झाली नाही. ती खरंच इतकी बदललीये तिथे राहून? भास्कर म्हणावं विकीला तिकडे राहणं. तिथे राहून जर तिचा बालिशपणा जाणार असेल तर काय उपयोग? रश्मी नुकतीच त्याच्याकडे येत होती. तिचं प्रॅक्टिकल होणंच चांगलं आहे नील. तिच्या अल्लडपणाचा खूप गैरफायदा घेतलाय लोकांनी. रश्मीकडे रागीट कटाक्ष टाकून आशू निघून गेला. रश्मी निराश चेहऱ्याने आशूकडे पाहतच बसली. मधुरा नुकतीच क्लासेस संपवून अकॅडमीमध्ये आली होती. विकी कोणाला तरी शिकवत होता, पण त्याला येत नव्हतं म्हणून तो स्वतः डेमो देत होता. साईड बाय साईड त्याचेही एक्सरसाइज चालू होते. ती त्यालाच पाहत होती. पहिल्यापेक्षा जास्त हँडसम दिसत होता. ब्लॅक कलरचा बनियन घातलेला, कानात बाळी, मसल्स उठून दिसत होते त्याचे टॅटूज, एक्सरसाइज करताना ताणल्या गेलेल्या शिरा, पूर्ण अंगाला घाम आला होता. त्याचा तो बियर्ड लुक. मधुरा भान हरपून त्याला पाहतच होती. जॅक आला, जो तिथे कामाला असलेला इन्स्ट्रक्टर होता. हेलो मैम. हाय. सर को देख रहे हो? हाँ. विकी सर को ज्वाइन करने के बाद यहाँ बहुत एडमिशन हुए हैं. लड़कियां तो फिदा है ही, पर लड़के भी. क्या? त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच ती ओरडली. व्हाट आर यू टॉकिंग अबाउट जॅक? लड़के क्या? अब बॉयज आर इंस्पायर्ड बाय हिम, ऐसा बोलना था. ही इज डैम हैंडसम. Is he your boyfriend? Yes, he's my everything. He loves you so much. I know, but what to do? What happened, ma'am? Everyone in this gym is staring at him. Look at that girl and that lady and their म्हैस कुणीकडची. म्हैस मतलब बफेलो जॅक. बरोबर ना शोना? विकी एक भुवई उंचावून घाम पुसत तिला विचारतो. जॅक, गो देअर. विकी, सगळे तुलाच बघताय तिकडे. मला नाही आवडत. तुला असं बघण्याचा हक्क फक्त मला आहे. मी तुझाच आहे म्हणल्यावर हक्क पण तुलाच असेल ना. इकडे मला बघून मी त्यांचा होणार आहे का? नाही, पण मला आतून जेलसी होतीये ना. त्याचं काय करू मी? माझ्यावर खूप प्रेम कर. विकी, तुम्हाला पण माहितीये ना मी किती प्रेम करते ते. हो शोना, मला सगळं माहितीये. विक्रांत या क्यूट बच्चाचा आहे आणि नेहमी तिचाच राहील. तिच्या चेहऱ्यावर हलकेच हसू येतं. ती त्याला मिठी मारते. वेडाबाई, काही जेलसी नाहीये तुला.
फक्त माझ्या तोंडून ना हे ऐकायचं असतं. आत्मिक समाधान मिळतं. विकी, एक बोलायचं होतं. हा बोल की शोना. आपण थोडं बाहेर जायचं का फिरायला? म्हणजे तुमचा बर्थडे म्हणून 1 वीक सुट्टी घ्या ना. ती थोडी अडखळतच विचारते. 1 वीक बच्चा? ठीक आहे. काय प्लॅनिंग केलीये बायकोने माझ्या? नक्की ना? तुमचा नेक्स्ट वीक मलाच देणार ना तुम्ही? हो, तुलाच देणार. काय चाललंय तुझ्या डोक्यात ते तरी सांग. ते आपण या सॅटर्डेला कॅम्पिंगला जाणार आहोत. मी सगळं अरेंज केलंय. आपण सॅटर्डेला मॉर्निंगला निघणार, मग तिथे काही ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला आवडतात ते सगळं आहे. मग नाईटला बॉनफायर, बार्बेक्यू आणि नेक्स्ट डेला दुसरे गेम्स खेळून रिटर्न येऊ. वाव, खूप दिवसांनी मी हे सगळं करणार आहे. आय एम सो एक्सायटेड. मग हे झालं 2 दिवस. बाकीचे 5 दिवस काय करायचं? घरात हनीमून का? हो, त्यालाच जायचंय. मग याल ना तुम्ही? ठीक आहे, जसं तुला वाटेल तसं कर. मी फक्त तुझ्यासोबत येईन. तू जसं म्हणशील, जे म्हणशील तसंच करेन. चुप, चावटपणा करू नका. अरे करू देत ना. समजू देत ना इकडे सगळ्यांना की आपण दोघं कपल आहोत ते. आणि तू जॅकला आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत हे का सांगितलंयस? मज्जा. मला नेहमी वाटायचं की मला बॉयफ्रेंड असावा. मग ते स्वप्न आता पूर्ण होत आहे ना, म्हणून. तो ना सारखाच मला विचारायचा, म्हणून म्हणलं की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. काय एक एक खूळ असतं ना बच्चा तुझ्या डोक्यात. माझ्या ना समजुतीच्या पलीकडे आहेस तू. विकी, आज बाहेर जाऊयात जेवायला आणि ड्राईव्हला पण. आय एम सो टायर्ड शोना. प्लीज. ती खूप क्यूट फेस करून त्याला मनवत असते. बरं चल, पण मी ड्राईव्ह नाही करणार आहे. मी फक्त तुला बाईकवर मागे बसून त्रास देणार. ठीक आहे, बघूया. दोघं मस्त डिनरला जाऊन लॉंग ड्राईव्हला जातात. ॲज युजल विकी मागे बसून तिला त्रास देत होता. गाडीचा तोल जायला लागला की मग मागून हँडल धरून चालवायचा. बच्चा, तुझं कॉलेज आणि क्लास त्याचं कसं मग 8 दिवस? मी सुट्टी टाकलीये कॉलेजला. आणि क्लास तर काय, आता तसं पण संपणार आहे. लास्ट एक्झाम आहे, ती झाल्यावरच आपण निघणार आहोत. ओ, त्याचा काही फायदा होतोय का तुला, की अजून कंटिन्यू करायचा? नाही, नको प्लीज. तुम्हाला जाणवतोय ना फरक? हो ग शोना, जाणवतोय ना. ठीक आहे, बरं अजून उरलेल्या 5 दिवसांसाठी काय प्लॅनिंग आहे, बोल की. सांगेन वेळ आली की. किती गोड येते माझं पिल्लू. असं म्हणत चालत्या बाईकवरच तो तिचे गाल ओढून किस करतो. विकी, हे काय होतं? प्रेम आहे माझं तुझ्यावर. तू ना लहान असलेली आठवलं मला. लग्नानंतर किती गोड नाजूक होतीस तू. माझ्या जवळ गावाला झोपली होतीस तर मांजरीच्या पिल्लासारखा जवळ येऊन झोपली होतीस तू. कुत्र्याच्या आवाजाला घाबरून. आठवतंय का? भारी होते ना ते दिवस. मस्त वाटलं होतं. एकदम मऊ गादी असल्याचा फील आला होता. आताही येतो. खरंच खूप उबदार वाटतं तुमच्याजवळ. हो, पण आता तू तशी गोड आणि नाजूक राहिली नाहीयेस ना. वेट, उंची, हेल्थ पण वाढलीये. तुम्हाला काय म्हणायचंय? मी जाड झालीये? नाही, तू पहिल्यापेक्षा जास्त सुंदर झालीयस. गुड. दॅट्स लाईक माय लव्हिंग हजबंड. गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देत दोघंही लेट नाईट घरी आले.